लाडक्या बहिणींना ई-केवायसीचा अडथळा, दिवाळीचा हफ्त्याला तांत्रिक अडचणींचं ग्रहण. मला सरकारला एवढंच म्हणायचं आहे की त्यांनी ई-केवायसी हे बंधनकारक ठेवू नये, त्यांनी बंद करावे आणि जर ठेवलीच तर त्यांनी म्हणजे सर्व्हरचा जो प्रॉब्लेम आहे तो त्यांनी सॉल्व्ह करावा. तुम्हाला यापूर्वी सगळे हप्ते मिळालेले आहे? हो, यापूर्वी मिळाले. काय नाव तुमचं? तृप्ती पोवनकर, अमरावती. तुमचं जनधन बँक खाते बंद होऊ नये यासाठी ही महत्त्वाची बातमी लक्षात ठेवा. 2014-15 मध्ये जनधन योजनेअंतर्गत खाते उघडणाऱ्यांना री-केवायसी अनिवार्य करण्यात आली आहे. यासाठीची अंतिम तारीख आहे उद्या, म्हणजेच 30 सप्टेंबर. जर री-केवायसी केली नाही तर तुमचं खाते फ्रीज होऊ शकतं. व्यवहार थांबतील आणि सरकारी अनुदान मिळण्यातही अडचण येऊ शकते. छत्रपती संभाजीनगरातील हजारो हेक्टर क्षेत्रातील पीक जमिनीसह वाहून गेलंय. अतिवृष्टीमुळे वैजापूर तालुक्यातील मका, तूर, कापूस ही पिकं वाया गेल्यानं शेतकरी चिंतातूर आहे. सरकारनं हेक्टरी 50,000ची मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करतोय. मराठवाड्यातील पूरस्थितीवरून राजकारण रंगतंय. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. 5 जिल्ह्यांचा फक्त 3 तासांचा दौरा हा केवळ दिखावा असल्याचं उपाध्ये म्हणाले. दसरा मेळावा रद्द करून त्याचा खर्च पूरग्रस्तांना मदतीसाठी द्यावा असा सल्ला त्यांनी ठाकरे यांना दिला. आता वेळ आहे कृतीची असा थेट टोला उपाध्येंकडून उद्धव ठाकरेंना. पूरग्रस्त सोलापूर जिल्ह्यातील पाकणी गावात मदतीसाठी शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे पोचल्या. त्यांनी गावकऱ्यांना 200 किट दिल्या. मात्र ग्रामस्थांनी प्रशासनाकडून मदत मिळत नसल्याची तक्रार केली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला. त्यावर जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी स्पष्ट शब्दात सुनावलं, राजकारण नंतर करा, प्रशासनाकडून मदत पोहोचते आहे. पण तुमच्या पक्षाच्या वतीने मदत करणार असाल तर स्वागत आहे. पूरस्थितीत राजकारण न करता मदत कार्याला प्राधान्य देण्याचा हा महत्त्वाचा संदेश आहे.